नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या सोबत सामशे पाटील आहेत आणि सामशे पाटलांनी तब्बल एका एकरमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमधून 20 टन माल त्यांनी काढलेला आहे. तर आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की शेती करताना ती कशा प्रकारची केली पाहिजे, आधुनिक प्रकारची केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात, पारंपरिक पद्धतीने केले तर त्याचे काय तोटे होतात, याविषयी तुम्हाला आज सविस्तर अशी माहिती भेटणार आहे. चला तर मग पाहूयात. सर, उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार. मी श्रीकांत विश्वनाथ सामसे, गाव गाडे पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि मी मागच्या 3 वर्षापासून ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे. आपल्या प्रेक्षकांना हे सांगा, ज्यावेळेस तुम्ही पारंपरिक पद्धतीची शेती असते, ती शेती न करता तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती निवडण्यामागचे काय कारण होते? तर पारंपरिक शेतीत समजा जो इन्कम पाहिजे आपल्याला, समजा शेतकऱ्यांसाठी इन्कम नाही भेटत बरं का. तुमचं मक्का असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल, त्याच्यामध्ये इन्कम असा झाला फक्त एकरी 20-25 हजार चांगल्यापैकी आलं तर 30-35 हजार पण एकरी आतलं उत्पन्न भेटतंय. बरोबर. पण मग ड्रॅगन फ्रूटचा जर विचार केला तर आपल्याला तुम्ही जर चांगलं व्यवस्थापन, पाणी नियोजन असेल, खत नियोजन चांगलं जर व्यवस्थापन केलं, तुम्ही 20 ते 25 लाखापर्यंत सुद्धा उत्पन्न घेऊ शकता. रेग्युलर तुमचे 10-12 लाख सहज होणार, त्याबद्दल नाही. पण चांगलं जर नियोजन केलं तर 100% तुम्हाला उत्पन्न चांगल्यापैकी भेटणार. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली, तर त्याला एका एकर मध्ये सरासरी 15 ते 20 लाख रुपयाचं उत्पन्न भेटू शकतं. हा, तुमचं नियोजन चांगलं असेल तर भेटू नाही. त्यामुळे तसं समजा माझ्या निदर्शन असे पण शेतकरी आहेत, त्यांना 3-3 वर्ष झाले, 4-4 वर्ष झाले, त्यांचं फक्त आपलं एक थोडंसं 2-3 लाखाचं उत्पन्न भेटते. तर मग तिथून पण निगेटिव्ह थिंकिंग या ड्रॅगन फ्रूट बद्दल तिथून पण येऊ शकते. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं नियोजन केलं तरच तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटेल. त्याच्यामध्ये एक व्हरायटी निवडणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण काय होतंय, समजा 2-5 रुपये कुठं जर कमी पैशात भेटलं, शेतकरी काय माहिती, जो नवीन सुरुवात करतो त्यांना याच्याबद्दल माहिती नसते ना. मग 2-5 रुपये जर कुठं रोप कमी भेटलं तर तिथून रोप आणणार, लावून देणार. जेव्हा त्यांना माहिती होतं, समजा 1-2 वर्ष लागणार, 1 वर्ष लागणार, त्यानंतर समजल्यावर पण मग खूप टाइम झालेला असतो. बरोबर आहे सर. त्यामुळे रोप निवडताना काळजी घेणं गरजेचं आहे. चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे मेन म्हणजे. सर, सर्वात महत्वाचं काय होतंय, ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ना शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचा असेल ना, तर त्यांना थोडी भीती वाटते. आणि विशेष म्हणजे आजपर्यंत आपले शेतकरी ह्या पिकामध्ये अवेअर नाहीयेत. आजपर्यंत लोकांना, बऱ्याचशा लोकांना खूप कमी माहिती आहे. तर तुम्ही त्या लोकांना काय सांगाल की बाबा या शेतीमध्ये जी आपले बाकीचे जे पिकं असतात, त्यामध्ये ऊस असेल, कापूस असेल, त्या पिकामध्ये आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? आता माझं क्षेत्र समजा, मला 15-16 एकर क्षेत्र आहे समजा. तर माझं 1 एकर क्षेत्र माझं बाकीच्या पुऱ्या क्षेत्राच्या पेक्षा A+ मध्ये. अच्छा. बाकी 15 एकर बाजूला आणि तुमचं 1 एकर, माझं 1 एकर भारी पडतंय पुढे 15 एकर ड्रॅगन फ्रूटचा. फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं, नुसतं युट्यूबवर व्हिडिओ पाहिले किंवा कोणाची माहिती ऐकली, त्याच्यावर समजा तुम्ही भरोसा ठेवा, त्याबद्दल नाही म्हणायचं मला. पण तुम्ही कितपत भरोसा ठेवा, त्यापेक्षा तुम्ही एक बागेला व्हिजिट करा. खरी परिस्थिती तुम्हाला पाहिल्यावरच समजेल. तुम्ही बागेला व्हिजिट करा, खरोखर बागेमध्ये तेवढे फळ आहे का, किती वर्षाची बाग आहे, रोग काय दिसतो का, काय, याबद्दल पूर्ण तुम्ही प्रत्यक्ष बागेत जाऊन व्हिजिट करा. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल चांगल्यापैकी माहिती भेटेल. नुसतं मोबाईलवर पाहिलं किंवा कोणाचं ऐकलं तसं लगेच लागवड करू नका. एकदा तुम्ही प्लॉटला व्हिजिट करणं असं असतो. काय होतंय, ज्यावेळेस आपण कोणतंही पीक लागवड केली ना, तर त्या शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न असतो की त्याचं खताचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे. तर आपले जे ड्रॅगन फ्रूटची जी शेती असते, ह्याचं खताचं नियोजन कसं चालतं? खताचं नियोजन असं बघा, मी आता 100% ऑर्गॅनिक करत नाही. कारण ऑर्गॅनिकचा असा एक रिझल्ट थोडासा दमन असतो. बरोबर. आणि तुम्हाला ऑर्गॅनिक जर करायचं तर काय करत नाही, पण ऑर्गॅनिकला तुम्हाला जरा आपल्या या शेती याच्यापेक्षा जरा तुम्हाला 2 पैसे वाढव भेटत असले तर तो 100% ऑर्गॅनिक करा. कारण मार्केटमध्ये काय झालंय, आज तुम्हाला 2-5 रुपये माल कुठून कमी भेटतोय, आपण काय खातो याचं काहीच नाही. 2-5 रुपये कमी भेटले तुमचं कोणी तेच खरेदी करणार. त्यामुळे ऑर्गॅनिकला समजा चांगलंच, ऑर्गॅनिक खाल्लेलं चांगलंच, ती म्हणत नाही मी, ऑर्गॅनिक चांगलंच आहे. पण फक्त ऑर्गॅनिकचा तुमचं जो समजा माझं जे उत्पन्न निघतंय, समजा ऑर्गॅनिक केला ते उत्पन्न थोडंफार कमी निघतं. आणि तुम्हाला रेट समजा जो तुमचा रासायनिकचा तुम्ही वापरून जे करणार, रेट दोन्हीचा सारखाच भेटतो. बरोबर. मी म्हणतो तुम्ही 100% रासायनिक करा असं नाही, पण मी 70% ऑर्गॅनिक करतो आणि 30% आपल्याला वॉटर सोल्युबल खत असेल, आणि समजा मी मध्ये तणनाशक वापरतो गवतासाठी समजा, आणि वॉटर सोल्युबल समजा फळाचं पोचण्यासाठी असेल तेवढ्यासाठी एक वॉटर सोल्युबल खत सोडत असतो. बाकी शेणखत, गांडूळ खत, हे कोंबडी खत, हे पूर्ण तेच वापरतो. स्लरीज वापरतो, जीवामृत, हे सगळं त्याला प्रत्येक महिन्याला याचा सोडत असतो. म्हणजे ह्याला खताचं नियोजन करताना जे बी तुम्ही खत टाकताय ते प्रत्येक महिन्याला टाकावं लागतं का?
नाही, बेसल डोस तुमचा फक्त जून मध्ये केला चांगला समजा, 1 जून मध्ये 1 नोव्हेंबर मध्ये. हा. पण जो आपण जीवामृत आहे, तुम्ही हा. जीवामृत असेल तुम्ही 15 दिवसात सोडा. डिकम्पोस्ट असेल हे 1 महिन्यातून सोडा. वर्णी कंपोस्ट आहे आपलं, जास्त तुम्ही 1 महिन्यातून समजा वेगवेगळ्या प्रकार जीवामृत सोडा, कधी डिकम्पोस्ट सोडा, एक सोडत राहिलं तर चांगल्यापैकी. ऑर्गॅनिक समजा तुम्ही त्याचं कसं थोडं जास्त पाऊस असला तर हुमणीचा थोडासा अटॅक ते मुळीवर होत असतो. अच्छा. तर हुमणीसाठी तुमच्यासाठी तुम्ही ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनास असेल, जे ऑर्गॅनिक करत असाल तुम्ही ते करीत चला. ओके. हे जी एक रिसायकल ठरलेले असते ना, ह्याची हा. तोडणी, ह्याची काटणी वगैरे, त्या रिसायकल बद्दल काय सांगा? आता पहिला तोडायचा जून मध्ये होतं बरं हा. का. जून मध्ये समजा तुमचे जरा सगळं त्याचा क्लायमेटवरच आहे. पाऊस जर थोडा लवकर आला तर लवकर तोडा होणार. पाऊस जर उशिरा आला तर म्हणजे जेव्हा पाऊस सुरुवात होईल त्या टायमाला त्याला कळी निघायला सुरुवात होते. बरोबर. आणि जेव्हा कळी निघल्यानंतर त्याचं 45 दिवसामध्ये फळ मार्केटमध्ये जातं. म्हणजे तोडणीला येतं मार्केट 45 दिवसामध्ये. अच्छा. ही सायकल आपल्याला तुम्हाला म्हणजे रिसायकल आपल्याला एक 20 ते 22 दिवसाला असा तोडा होतच राहणार. ते नोव्हेंबर पर्यंत. अच्छा. 6-7 तोडे होतात, पण रेग्युलर समजा एक 5 तरी तोडे चांगल्यापैकी मोठे होतात. ओके. आणि एक 2-3 तोड्यामध्ये समजा आता तुम्ही बघताय कळी निघालेली आहे. हो. या 4-5 फूट तुम्हाला कधी वागे तुम्हाला कधी पण दिसणार. ही जी कळी निघाली आहे आता, ही कळी तुम्हाला आज कायमची, पण लॉट जो असतो का, लॉट समजा जास्त असतो तो 20-25 फळाचा लॉट म्हणतो का आपण, असे 4 ते 5 लॉट होतात. अच्छा. एका वर्षामध्ये, एका सीझन मध्ये, वर्षामध्ये काय होतंय? आणि हे पूर्ण लाईफ किती दिवसाची या फळाची? एकदा लागवड केल्यानंतर एक 20 ते 25 वर्ष चालतं. हे का? हो. म्हणजे एकदा लागवड केली आणि 25 वर्ष बाकी या शेतीमध्ये काहीच करायची गरज नाही? 25 वर्ष काहीच करायचं नाही. फक्त तुमचा दरवर्षी शेणखताचा खर्च असेल, जेवढा ऑर्गॅनिक आपलं गांडूळ खत असेल तेवढे 50-60 हजार आपल्याला दरवर्षी तेवढा खर्च लागतो. आता ही मोकळी पेस भरपूर सारी बघतोय आम्ही, ह्याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक घेता येत नाही का दुसरं? आंतरपीकचं असं आहे बघा, तुम्ही पहिल्या वर्षी आंतरपीक घेऊ शकता. पण समजा आता बघा फळ तोडणी चालू आहे, याच्यामध्ये कायम फिरणार मध्ये. बरोबर. एक 15 ते 20 दिवसातून एक फवारणी मारावं लागते. म्हणजे आपल्याला कायम त्याच्यामध्ये मोकळी जागा पाहिजे फिरण्यासाठी. त्याच्यामुळे मग एक पहिला सुरुवातीला घेऊ शकता आंतरपीक, त्यानंतर घेण्याची समजा गरज नाही. म्हणजे हे भरपूर होत भरपूर याच्यामध्ये भरपूर भरपूर होत आहे. आणि सर काय होतंय, आता तुम्ही फवारणीचं म्हटले, तर फवारणीचं कसं प्रकारचं नियोजन चालतं याचं? फवारणीचं असं आहे समजा, रोग तर नाही जात, तुम्ही पुढे बागेत पहा रोग असा कुठं दिसत नाही, बिलकुल नाही, फ्रेश. फक्त काय होतं, बुरशीनाशक मारावं लागतं, थोडासा टिपका वगैरे असं बुरशीचा असतो थोडाफार. आता दिसत नाही तो, पण मग समजा असतो समजा थोडासा एक बुरशी वगैरे असते, तर बुरशीसाठी आपल्याला एक 15 दिवसातून 20 दिवसातून एक तेव्हा कधी मारायचं आपल्याला, जून पासून तर डिसेंबर पर्यंतच फवारण्याची गरज आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये बुरशी वगैरे काही नसतात, त्यामुळे एवढं फवारणी नाही मारली तर चालते. पण रेग्युलर 20 दिवसाला जर फवारणी केली तर चांगलं राहतं. अच्छा. फवारणीचा खर्च किती होतो एक एकरचा? फवारणीचा एक एकरच खर्च फक्त एक तुम्हाला अर्धा किलो समजा बुरशीनाशक लागेल 300-400 रुपयाचं. आणि एक कीटकनाशक कोणतं साधं वापरलं तरी चालतं. समजा एकरी समजा 1 एकरसाठी 1000 रुपये खर्च भरपूर. अच्छा. आणि किती दिवसाला तरी एखाद्या वेळी बुरशी 15-20 दिवसात तुम्ही जर रेग्युलर फवारणी केली तुमच्या भागात बुरशीच येणार नाही. अच्छा. पण तुम्ही समजा जास्त 2-3 महिने जर फवारणी केली तर मग तुम्हाला ते थोडेसे स्पॉट दिसणार. मग त्यामुळे समजा एक 20 दिवसाला रेग्युलर फवारणी करा, तुमचा रोग असो नसो 20 दिवसाला फवारणी करत राहायचं. आणि मी एक ऑब्झर्वेशन केलंय सर, गेल्या वेळेस आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला होता ना, तर बरेच जणांचं म्हणणं होतं की बाबा हे उत्पन्न वगैरे जे सांगतात हे चुकीचं उत्पन्न आहे, एवढं उत्पन्न. माझं मेन तेच आहे का, मी ते सांगतो, तुम्ही युट्यूबवर असा तुम्ही कुठे व्हिडिओ पाहिला, सोशल मीडिया कुठं पहा, त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बागात येऊन व्हिजिट करा. बरोबर. तुम्ही भेट दिला, तुम्हाला खरंच मोजून पहा झाडाला किती फळ आहे, तुम्ही कळी किती लागलेली आहे, किती लॉट आहे, समजा आता नवीन फुलं आहे का, आणि नाशिक किती. तुम्ही 1-2 वेळेस बागाला व्हिजिट करा, असं नाही केलं की तुम्ही एकदाच केलं. तुम्हाला 1-2 महिने 3 महिन्यातून जर पुन्हा 1-2 वेळेस जर बागाला व्हिजिट केलं, तुम्हाला त्याचा आयडिया येईल खरंच माल किती निघतो. भावाचं ठीक आहे, भाव आज मी आता समजा 110 रुपयाने माल दिलेला आहे, आज 22 जुलै. ओके. भाव कमी जात होता, 70 जातात, 80 जातात, आज 110, पण 140 पर्यंत. पहिल्या दिवशी मी 140 दिला, आज 4था दिवस आहे, फळ तोडणी चालू आहे. जवळपास 3 टन माल गेलेला आहे तुटून, आज बी तोडणी चालू आहे. एक 50-60 कॅरेट आड जातील, अजून 4-5 दिवस पुढची तोडणी चालेल. समजा अशी एक 4-5 दिवस तोडणी चालते. समजा भावाचं मागं पुढे होऊ शकतं, पण मग टनेज कमीत कमी आपल्याला टनेज ॲव्हरेज मध्ये आपली 20 ते 25 टन तर निघालेच पाहिजे 2 वर्षानंतर. हो. ओके. आणि सर हे सांगा मला, काय होतंय आता जे भावाचं जे म्हणले ना तुम्ही, तर ह्याचा भाव कमी जास्त कधी होतो? पावसाळ्यात होतो, उन्हाळ्यात होतो, हिवाळ्यात होतो? नाही, कमी जास्तच नाही बरं का. जास्त समजा लॉट तुमचा असं असायचं, महाराष्ट्रामध्ये कुठं जरी ड्रॅगन असला ना, एक 2-4 दिवसाच्या मागे पुढे होतं, पण सगळ्यांचा लॉट हा सगळंच सोबतच निघतो. त्यानंतर मध्ये एक 15 दिवस पुन्हा ड्रॅगन राहणार, तेवढेच 8 दिवस राहणार, पुन्हा 10-15 दिवस पुन्हा राहतच नाही. मार्केटमध्ये फळच राहत नाही, कारण सगळ्यांसोबतच येते. या असं काय होतं, समजा सुरुवातीला पहिला लॉट हा सोबतच असतो सगळ्यांचा, मग सगळ्यात जास्त मार्केटला आवक झाल्यामुळे समजा भाव कमी जास्त होऊ शकते.
मग आज 1-2 दिवस आधी असला तर भाव कमी जास्त मिळतो, 2 नंतर थोडा कमी होत चालतो लॉटनुसार. बरोबर. हा. आणि सर काय होतंय, समजा एखाद्या शेतकऱ्याला जर लागवड करायची असली ड्रॅगन फ्रूटची, हा. तर त्याने किती एकर पासून करणं गरजेचं किंवा केली पाहिजे बरं? तसं काय नाही बरं का. समजा शेतकऱ्याचं काय होतंय, शेतकरी याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट मध्ये शेतकरी वर्ग खूप कमी आहे. बरोबर. याच्यामध्ये समजा तुमचं जे उद्योजक असेल याने समजा खर्च इनिशियल स्टेजला जवळपास 3-4 लाख रुपये तुम्हाला खर्च करायचा झाला, तर शेतकरी या गोष्टीला मेन म्हणजे पुरत नाही. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी असं समजा एका चक्कर लावा, ज्यानं जसं बजेट असेल तसं करू शकतात, त्याबद्दल नाही. पण मग 1 एकर पासून सुरुवात केली चांगलं आहे समजा. आणि सर आता हे मी जे बघतोय, हे जे सपोर्ट दिलाय तुम्ही, हे सपोर्टला आता तुम्ही तर हे डायरेक्ट लोखंडाच बनवलंय. आपण ह्याला काय जुगाडू काम करू शकत नाही, बांबू वगैरे तसले निबर काय लावलं जमणार नाही का? नाही ना, ते मी शेडनेट साठी केलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये शेडनेट टाकलेलं त्यावरून. बांबू नाही चालणार बरं का, कारण समजा तुमचं जे हवा वारा खूप चालतं. अच्छा. वाऱ्याने नंतर शेडनेटचं वजन बांबू नाही पेलू शकत आपलं. बरोबर. त्यामुळे चांगल्यापैकी स्ट्रक्चर मजबूतच पाहिजे. म्हणजे हे शेड नेट उन्हाळ्यामध्ये करावं लागतंय का? नाही कंपल्सरी नाही, पण शेडनेट केलं समजा तर चांगलंच आहे, नाही केलं तरी काय चालतं, असं काही नाही. मग शेडनेट केलं तर एक प्लस आहे थोडंफार. एक्सपेंडिचर लय वाढन ना मग शेड नेट एक शेडनेट साठी आपल्याला 2-2.5 लाख रुपये हा एक्स्ट्रा खर्च आहे. अच्छा. बरोबर. पण ही 25 वर्ष चालणार आहे, याच्यामुळे याची काळजी घेणं गरजेचं आहे. नाही आता शेडनेटचं नाही बरं का, सिलिकॉनचं जरा 2-3 वेळेस जर स्प्रे घेतला उन्हाळ्यामध्ये, तर शेडनेटची गरज नाही पडत. पण मग एक अनुभव म्हणून मी शेडनेट करून पाहिलं. बाकीचा माझा दुसरा भाग मी त्याला नाही केलेलं, मी तर करून बघितलं. आणि काय होतंय सर, आपण आज महाराष्ट्राचा जर विचार केला ना, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं भौगोलिक वातावरण आहे. तर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळं वातावरणाची आवश्यकता असते. तर या ड्रॅगन फ्रूटसाठी असे वातावरण काय मॅटर करतं का? नाही, वातावरणाचा काहीच फरक नाही बरं का. फक्त वातावरणात काय होतं, तुमचा तोड्यामध्ये फ्रूट लागण्यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. जर पाऊस, कारण त्याचा असं आहे, तुम्ही त्याला तुम्ही याच्या आधी ऐकलेलं कोणी याच्यावर शेडनेट टाकलं किंवा स्प्रे घेतला, मग औषध ऑर्गॅनिक औषध टाकलं मग खूप मोठं उत्पन्न झालं, असं नाही. तुमचं सगळ्यात मेन म्हणजे व्हरायटी आहे. व्हरायटीनं असं आहे, आणि पुन्हा तुमचं क्लायमेट जेव्हा पावसाळी वातावरण होईल तेव्हाच त्याला फळ लागतं. बरोबर. त्यामुळे व्हरायटी निवडणं गरजेचं आहे. आणि भाग कोणता असो, फ्रूट चांगलंच लागतं, फक्त व्हरायटीवर अवलंबून. आणि हे शेतीसाठी पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? पाण्याचं असं आहे, समजा एक आता फ्रुटिंग सीझन आहे, समजा तसं पाऊस पण होतो, पण जर नसला पाऊस तर 4-5 दिवसातून आपल्याला एक पूर्ण आपला तेवढा बेड ओरला होईल असं एक 1.5 ते 2 तास पाणी द्यायचं आपल्याला, 5-6 दिवसात ठिबकनं. उन्हाळ्यामध्ये तर जास्त पाणी लागत असं मग याला? नाही, उन्हाळ्यामध्ये कमी लागतं. उन्हाळ्यामध्ये समजा त्याला आहे ना, पाणी आपल्याला एक 10 दिवसातूनच 1 तास द्यायचं आहे. अच्छा. उन्हाळ्यामध्ये त्याला थोडं पाणी कमीच द्यावं लागतं. तुमच्याजवळ जास्त पाणी असलं तरी तुम्हाला 10 दिवसातून 1 तास पाणी द्यायचं. ओके. आणि सर काय होतंय, आज आपण मार्केटचा जर विचार केला ना, तर शेतकऱ्यांपुढे काय होतंय, समजा कापूस आला तर कापूसच येतोय. तर त्यावेळेस सरके आहे आपले, त्याच्यामध्ये जे आपण हे म्हणतो कडधान्य वगैरे, हे सोयाबीन असेल, हे असेल, तर ह्यांचे भाव सारखे कमी जास्त होत राहतात, है ना? आणि त्यांचं मार्केट बी एक स्पेसिफिक असतं, त्यांनी मंडीत नेलं शेतकऱ्यांना विकतं. तसं ड्रॅगन फ्रूटचे जे फ्रूट निघतं ते आपण कुठं कुठं विकता? फ्रूट आपल्या जिथं बाकीच्या फ्रूटचं मार्केट आहे बघा, तुमचं डाळिंब असेल, संत्रा असेल, जिथं फ्रूटचं मार्केट बाकी तिथंच याचं तेच मार्केट समजा ड्रॅगन फ्रूटचं पण. सध्या काय समजा ग्राहक भरपूर असल्यामुळे समजा आता मी जागेवर दिलेलं आहे. फक्त असं भावच कमी जास्त होणार त्याचबद्दल नाही, भाव 70 जाणार, 100 जाणार, आणि 150 पर्यंत पण जाणार, पण मग समजा मार्केट चांगल्यापैकी. अच्छा. ह्याची कटिंग किती दिवसाला करावं लागते? नाही, आपल्याला झाडाची कटिंग करायची नाही. फक्त आपल्याला जे समजा ही फांदी जास्त जमिनीला टेकून म्हणून आपल्याला फक्त त्याचं खालून आपल्याला अर्धा फूट फक्त कट करायची. मग किती दिवसाला कट करावं लागतं सर ते? नाही तसं काही नाही, म्हणजे खाली टेकली तर कट करायची? तर कट करायचे, नाही तर झाडाला आपल्याला 3-4 वर्षापर्यंत कट करायची गरजच नाही. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यावेळेस शेतकऱ्याला लागवड करायची असते ड्रॅगन फ्रूटची, तर मी तुम्हाला क्वेश्चन पुन्हा तोच रिपीट विचारतोय, कोणती जातीचे बिये किंवा कोणत्या जातीचे ड्रॅगन फ्रूट निवडणं गरजेचं आहे तुमच्या अनुभवानुसार? म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही ते डायरेक्ट सांगू शकता की तुमच्या अनुभवाने हे जर निवडलं तुम्हाला त्याच्यापासून चांगलं प्रॉफिट भेटतंय. व्हरायटी बऱ्याच आहे बरं का. पहिला साधा रेड होता, समजा व्हाईटला खूप दिवस झाले. त्यानंतर साधा रेड होता, जम्बो रेड आली, सी व्हरायटी भरपूर झाल्या. पण समजा व्हरायटीपेक्षा बी समजा आता मी व्यापारी जे मागतात का माल, जम्बो रेडला चांगले मागणी. बरोबर. आणि साईज पण मेन आहे, कारण मागतात म्हणजे आपल्याला 300-400 प्लस जर साईज असली तर त्याला 1 नंबर भाव भेटतोय. बरोबर. बाकीच्या मग तुमचं जर ते 100 जातात, बाकीचे 60-70 जातात. त्यापेक्षा मग तुमचं ऍव्हरेजली उत्पन्न कधी वाढणार, तुमचं 1 नंबर माल जावं निघाल
बरं. त्यामुळे तुम्हाला एकरी तुम्हाला उत्पन्न वाढणार, पैसे पण चांगले होणार. हम्म. त्यामुळे जम्बो रेड समजा, जम्बो रेड मध्ये बरेच प्रकार आहे बरं का, 4-5 व्हरायटी आहे. हा. पण समजा एक जम्बो रेड चांगलीच तरी पण समजा. आता ओके. माझी थाई गोल्ड म्हणून जम्बो रेड आहे. हम्म. समजा जम्बो रेड चांगलीच तरी पण. हा सर, आता तुम्ही जे सांगितलं ह्याच्यामध्ये ती जम्बो व्हरायटी तुमच्यापाशी दुसरी, हा. तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी असतात? आता जम्बो मध्ये माझ्याकडे आता ही बघा, ती व्हिएतनामचा जम्बो आहे बरं हा. का. आता हिचं फळ वेगळं आहे समजा. हे दाखवा सर. हे बघा, हा व्हिएतनाम जम्बो आहे. हा. जे साईज हिचे पण साईज आपल्याला 500 प्लस भेटते बरं का. 500 ग्राम का? हो 500 ग्राम. हा. आणि हा जम्बो थाई गोल्ड आहे, हा हिचा पण आपल्याला एक हे 400-500 ग्राम हिचा पण हे आहे. बघा, हे थाई गोल्ड हा. आहे. आता या दोन्ही मध्ये फरक बघा. मला वाटतं साईज जास्त होते का? नाही, साईजला तसं नाही, साईज दोन्ही पण 400, 500, 600 म्हणजे तसे जर एखादं फळ 1000 पर्यंत पण जातं 1 किलो पर्यंत. हा. पण मग रेग्युलर समजा 400-500 पर्यंत साईज आपल्याला मिळते. मिळते. आता हिचं बघा, हिचं फळ पिकलेलं आहे आपल्याला जवळपास. आणि हा जो व्हिएतनामचा हा जो जंबो आहे, याला जवळपास अजून 10 ते 12 दिवस लागेल पिकायला. हा, म्हणजे याच्यामध्ये हा फरक पण आहे. हम्म. काही जंबो लवकर माल पिकतो, लवकर लागणार, काही उशिरा लागणार. त्यानुसार बी समजा मार्केटमध्ये फरक पडतो भावाचा. आणि सर, हे फळ आहे ना, हे फळ पिकलं हे कसं समजायचं? आता हे बघा, हे फळ पिकल्यामुळे आता हे लाल झालेलं आहे. आता हे जवळपास म्हणजे अजून 1-2 उद्या परवा हे फळ तुटले जाईल. आणि जे फळ समजा पिकलेलं नसतं का, ते बघा हिरवा असतं बघ फळ. डायरेक्ट हिरवं दिसते काय? हो, हिरवं दिसतंय. याला अजून 8-10 दिवस टाइम आहे फळाला. अच्छा, म्हणजे लाल झालं की पिकलं असं ग्रे लाल झालं झालं. की पिकलं समजा. आणि सर, तोडल्यानंतर किती दिवस टिकतं हे? तोडल्यानंतर समजा रेग्युलर तुम्ही साध्या आपल्या मोकळ्या वातावरणात जरी ठेवलं तरी 8 दिवस आपण व्यवस्थित एकदम जसं आहे तसंच राहणार. स्टोरेज करू शकतो आपण. स्टोरेज जर केलं तर चांगल्यापैकी 1 महिन्यापर्यंत आपल्याला हे फळ टिकू शकतं. कारण मागच्या वर्षी मी स्टोरेज केलं होतं. तर स्टोरेज नंतर समजा रेग्युलर भाव 120-130 चालू होता. स्टोरेज केल्यानंतर मी म्हटलं तुम्हाला पहिलं जे म्हटलं का मध्ये 15 दिवस फळ नसतं. बरोबर. त्या टप्प्यात आपण स्टोरेज करून जर आपण फळ जरा स्टोरेज करून जर मार्केटमध्ये आणलं तर आपल्याला तोच भाव आपल्याला 180-190 पर्यंत भेटतो. बरोबर. ज्यावेळेस शॉर्टेज होईल त्यावेळेस शॉर्टेज मार्केटमध्ये हो. ठेवायचं. तर मग ही समजा अशा काही गोष्टी आहे कसं हे शेतकऱ्यांना शिकणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही मोबाईलवर असेल असं सोशल मीडियावर पाहून हे कोणीच नाही सांगू शकत. त्याच्यामुळे बागाला व्हिजिटच करा, भेटच द्या. बरोबर आहे. 100% बरोबर आहे गोष्टी सर. आणि सर, आज काय होतंय, आपण असं शेतीचा जर विचार केला ना, तर आज शेतीमध्ये काम करण्यासाठी लेबर सुद्धा भेटत नाही ना. तर आता ज्या वेळेस ड्रॅगन फ्रूटची आपण शेती करतो, तर ह्याला लेबर कॉस्ट आणि लेबरची किती आवश्यकता असते 1 एकरसाठी? लेबरचं बघा असं बरं का, समजा एक तुमचा 8 दिवसातून त्याला 1-2 दिवस, समजा 2 जण असले तर 8 दिवसातून त्याला 2 दिवस देणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून झाड बांधणी असेल तर प्लेट पासून बाहेर काढणं असेल, 8 दिवसात जर 2 दिवस जर दिले तर तुमचा चांगल्यापैकी उत्पन्न निघू शकतं. कारण तुमचं पूर्ण जर त्याचे ठेप जसे तुम्ही त्याचे ठेप ठेवणार तसं तुम्हाला ते उत्पन्न देणार. बरोबर. जशी बांधणी जर चांगली केली तर झाड फास्ट वाढतं. तर ही बारीक बारीक गोष्ट ही समजा या शिकणं गरजेचं आहे. कारण तुम्ही असं कोणी पण सांगा 4 झाडं लावा, लगेच त्याचं पूर्ण प्लेट मधून बाहेर काढा. बरोबर. हे सालं बेसिक झालं. पण मग जसं तुम्ही जे बारीक बारीक गोष्टी असल्या का या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातूनच आपल्याला ते मेन जे उत्पन्न वाढतं म्हणतो का आपण, उत्पन्नात आपण तुम्ही लावून दिलं लगेच उत्पन्न जास्त निघलं असं नाही म्हणत. बारीक बारीक गोष्टी शिकणं गरजेचं आहे. नाही, 100% बरोबर आहे सर. आणि सर, काय होतंय आज आपण जर थोडं वेगळ्या अँगलला जाऊ आपण आता. आज महाराष्ट्राची आपण परिस्थिती बघितली ना, तर प्रत्येक युवा हा काही ना काही बिझनेसच्या किंवा नोकरीच्या पाठीमागे लागलाय. पण त्यांच्यापाशी ज्यावेळेस शेतीचा असा प्रश्न येतो की बाबा एक शेती हा बी एक व्यावसायिक दृष्ट्या आपण त्याच्याकडे पाहू शकतो. पण कोणाच्याही आज युवकांच्या असं कधी लक्षात येत नाही की बाबा शेतीला सुद्धा आपण एक व्यावसायिक स्वरूप देऊन त्यातून इन्कम जनरेट करू शकतो, जसं तुम्ही केलं आहे. तर तशा युवकांना काय सांगाल तुम्ही, म्हणजे ते युवक बी शेतीकडे वळतील? नाही, माझं म्हणणं असं नाही तुम्ही ड्रॅगन फ्रूटच लावा. तुम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न करून पाहिलाच पाहिजे. बरोबर. कारण समजा रेग्युलर खरं ते बरोबर आहे, बरं रेग्युलर पिकामध्ये आपल्या काही असं उत्पन्न जास्त राहिलेलं नाहीच. म्हणजे मक्का असेल बाकी कोणतं पीक घ्या, असं जास्त उत्पन्न तुम्हाला जे ठराविक उत्पन्न आहे तुमचं 30 ते 35-40 हजार तेवढंच होणार 1 एकर मध्ये. ते धरलेलं जास्त खर्च जाऊन पण समजा एक तर भाव जर तुम्ही आता विचार केला भाव पण कोणत्या प्रकारचा भाव खूप कमी भेटतोय. सोयाबीन असेल, कापूस असेल, कापूस माझा बाकीचा कापूस आहे, मग त्याचा उत्पन्न खूप कमी भेटतंय. अच्छा. काहीतरी नवीन करण्यामध्ये समजा मजा पण वेगळीच आहे आणि नवीन केलं तरच तुम्हाला सक्सेस भेटू शकतो. शेतीमध्ये नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे. नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे. थोडं तुम्ही ड्रॅगन फ्रूट लावा असं नाही, पण मग काहीतरी वेगळं करून शेतीत नवीन प्रयोग करा, चांगल्यापैकी लक्ष देऊन करा, म्हणजे व्यवस्थित येणार. बरोबर सर. आणि सर, सगळ्यात महत्वाचं काय होतंय, शेतकरी काय करतात आज, कोणतंही पीक घेताना ना
बिलकुल कोणत्या प्रकारची काळजी घेत नाहीत. पारंपरिक पद्धतीने जे पिकं आले तर एखाद्याने कापूस लावला की दुसरा कापूस लावतोय, सरकी लावली सरकी लावतोय, हो. है ना. हो. तर तुमच्या अनुभवानुसार मला हे सांगा, ड्रॅगन फ्रूट सोडताय असं कोणतं आहे का फळबाग आहे त्यापासून चांगलं इन्कम जनरेट करू शकतो शेतकरी? चांगलं आहे बरं का. समजा आंबे असेल किंवा मग द्राक्षाचा भाव पडलेले द्राक्षच नाही पण आंबे झाले, हम्म. त्याचं चांगलं उत्पन्न निघतंय. शेतकऱ्यांनी त्याच्याकडे वळायला पाहिजे, कारण आंब्याचं आता नवीन नवीन व्हरायटी आलेलं आहे. हो. त्याच्यामध्ये चांगलेच थोडं लागवड घनदाट पहिले कसं 15x15 लागवड व्हायची. हम्म. आता लागवड 15x7 होत आहे. आणि एक पेरूचं पण चांगलं आहे. आता अच्छा. माझे एक मित्राचा पेरूचं बाग आहे, एकरी 7-8 लाखापर्यंत उत्पन्न त्यांचं पण झालंय. अरे बाप. आणि असं नाही सगळ्यांचंच होतं, चांगलं नियोजन केलं तरच चांगलं होणार. बरोबर, मेहनत केली तर फळ चांगली भेटतंय. मेहनत असली, मार्गदर्शन पण पाहिजे चांगल्या प्रकारे, बरोबर. तर चांगल्यापैकी उत्पन्न होईल. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, सरांनी एका एकर मध्ये 15 ते 20 लाख रुपयाचे ते उत्पन्न काढत आहेत ते ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमधून. आणि तुम्ही जर विचार केला एखाद्या इंजिनियरचा तर त्याला सुद्धा एका वर्षाचं पॅकेज असतं 10 ते 15 लाख रुपये. म्हणजे शेती जर व्यवस्थित केली तर एखाद्या MNC मध्ये जो जॉब करणारा जो युवक आहे त्या युवकापेक्षाही शेती जास्त उत्पन्न देऊ शकते, हे सरांनी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ते आज ड्रॅगन फ्रूट मध्ये खूप चांगलं काम आहे आणि आदर्श शेतकरी म्हणून आज युवा शेतकरी म्हणून आज ते उदयाला आले आहेत. सर, आम्हाला जे सुचतंय ते आम्ही तुम्हाला विचारलेलं आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सांगायचं असेल आपल्या शेतकरी बांधवांना तर तुम्ही सांगू शकता. आता बरेचसे प्लॉट बघितले बरं का मी. समजा काही व्हिजिट करत कारण मला व्हिडिओ असल्यामुळे कॉल येत असतात. हा. आता प्लॉट व्हिजिटला गेल्यावर काय अनुभव येतं, शेतकरी काय करताय, फक्त प्लॉट लावून देतात आणि अच्छा. त्याचं ड्रॅगन फ्रूट मध्ये समजा पहिल्यापासून असं काय झालंय, असं सांगण्यातच आलं समजा पहिल्यापासूनच का त्याला काहीच लागत नाही, बरोबर. नुसतं लावून दिलं तरी येणार. हम्म. पण मग लावून दिलं शेतकऱ्यांचं काय होतंय, समजा नुसतं लावून देणार किंवा मग ते तुमच्या वाढीसाठी तुम्हाला काही काही शेतकरी असे झाले 2-2, 3-3 वर्ष झाले त्यांना फळ फुकट फक्त एक झाडाला 2 किलो 1 किलो निघताय. मग ती हे कशामुळे होत आहे, तुम्ही त्याचं नियोजन करत नाही, त्याला खत देणं पण चांगलं. तुम्ही जर त्याला चांगल्यापैकी खाऊ घातलं तर तुम्हाला ते चांगले उत्पन्न देणार 100%. त्याच्यामुळे त्याचा एक खताचं शेड्यूल असेल, पाण्याचा शेड्यूल आहे. पाणी खूप गरजेचं आहे, कारण पाणी त्याला टाइमवर दिलं तर चांगल्यापैकी त्याचं वाढ होते. 100%. तुम्ही जर पाणी दिलंच नाही, 8 दिवसाला दिलं, कधी 2 दिवसाला, जास्त पाणी पण चालत नाही, दिसाड पण पाणी देऊ नका. असं 4-5 दिवसात रेग्युलर पूर्ण व्यवस्थित असं बेड ओला होईल तेवढंच पाणी द्या आणि नियोजन चांगलं करा. किंवा तुम्हाला शंका असलं तर मला कॉल करा, मी तुम्हाला व्यवस्थित नियोजन त्याच्याबद्दल देऊ शकतो. सर, त्या 2 प्रकारच्या ज्या मेथड सांगितल्या होत्या तुम्ही याच्या ड्रॅगन फ्रूट लावण्याच्या, तर ही कोणती मेथड आहे? आता ही त्याच्यामधली ट्रॉलिस मेथड बरं का. हे बघा, आता हे पोल हा जो पोल लावलेला आहे, हा पोलचं अंतर जे 10 फुटावर पोल आहे. 2 सरी मधलं अंतर 10 फूट आणि 2 पोल मधलं अंतर पण 10 फूट आहे. त्यावरती हा आपल्याला एक 1.5 इंचाचा अँगल वापरलेला आहे. त्यामधून हे बघा असे 4 तारे क्रॉस केलेले आहे. ही मेथड जरा वापरली तर या मेथडनुसार आपल्याला एक 3 ते 3.25 जास्तीत जास्त 3.5 लाखापर्यंत खर्च येतो. आणि याच्यामध्ये जे रोप लावलेलं आहे आपल्याला 1-1 फुटावर रोप लावायचं आहे. अच्छा. जे खालचं तुम्ही रोप पाहू शकता 1-1 फुटावर लावायचं आहे. आणि याच्यामध्ये रोपाची संख्या वाढल्यामुळे आपल्याला ॲव्हरेजली उत्पन्न पण वाढू शकतं. कारण ही बघा, ती जी लागवड केली फक्त 7 महिने पूर्ण झालेले आहे. हे 7 महिन्यामध्ये हिला फ्रुटिंग चालू झाली आहे. अच्छा, मग 7 महिने त्याला हे आलं, फळ आले. फळ आलेलं आहे. प्रेक्षकांनो लक्ष द्या, जर कोणाला ड्रॅगनची शेती करायची असेल, ड्रॅगन फ्रूटची, तुम्हाला खताचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, लागवड कशा प्रकारे केली पाहिजे, तर याविषयी तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर सरांना तुम्ही बिंदास विचारू शकता. त्यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आणि हो, तुम्हाला लागवडही करायची असेल तर सरांकडे रोपही अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडून रोपही घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणतीही अडचण असून दे तुम्ही सरांना फोन करा आणि त्याविषयी संपूर्ण अशी माहिती घ्या. उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया किंवा असेच नवनवीन युनिक स्टार्टअप म्हणा किंवा शेती म्हणा तुमच्यासाठी घेऊन येत असतं. त्यामुळे उद्योग मार्गला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अशा एखाद्या युनिक शेतीसोबत. तोपर्यंत जय हिंद.